नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आपण एक खास विषय शिकणार आहोत जो की सर्वांच्याच आवडीचा आहे किंवा सर्वांना त्याबद्दल उत्सुकता असते की कुठल्याही गाण्याचं नोटेशन स्वतः हार्मोनियमवर कसं काढायचं। तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत आणि मी होईल तेवढं तुम्हाला या विषयावर समजून सांगण्याचा प्रयत्न करेल। तर बऱ्याच जणांना ही गोष्ट खूप अवघड वाटते की स्वतः वाजवून हार्मोनियम नोटेशन कसं काढायचं। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेल। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तर मित्रांनो, आपण घरी जो रियाज करतो त्यामध्ये आपण अलंकार वाजवतो, अलंकार शिकतो। बऱ्याच ठिकाणाहून आपण वेगवेगळे अलंकार शिकलेलो असतो आणि रागाची आपण बेसिक माहिती पण घेतो, त्याच्या बंदिशी वाजवतो किंवा नोटेशन वाजवून आपण काही गाणे वाजवू शकतो। परंतु पुन्हा एखादं जर नवीन गाणं आपल्याला वाजवायचं असेल तर आपल्याला पुन्हा नोटेशन बघायची गरज पडते। तर हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो आणि यावर काय उपाय करता येईल किंवा रियाजात आपण काय बदल करू शकतो आणि हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो, तर हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मंडळी, चला व्हिडिओ सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर पण करा। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। तर मंडळी, स्वतः नोटेशन कसं काढावं या विषयावर बोलताना सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी असते की आपल्याला स्वरांची बेसिक ओळख पाहिजे। म्हणजे आपल्याला सप्तक काय आहे किंवा कोमल स्वर, तीव्र स्वर ते वाजवल्यावर फील कसा बदलतो हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे।